झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आले। नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री स्थगित करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे। हे दोन्हीही पालकमंत्रीपद रद्द करण्यात आले। विशेष म्हणजे रद्द झालेल्या पालकमंत्र्यांमध्ये भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचाही समावेश आहे। मंत्री महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात। असे काय घडले की सरकारला आपणच नियुक्त केलेले पालकमंत्री स्थगित करण्याची वेळ आली? रायगडच्या पालकमंत्री पदावर आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यापासून मंत्री भरत गोगावले हे नाराज होते। खरे तर गेल्या वेळी मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाला तेव्हाही त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। आता ते पुन्हा निवडून आले आणि मंत्रीही झालेत, पण पालकमंत्री होऊ शकले नाही। त्यामुळे त्यांची नाराजी पुन्हा उफाळून येणार हे उघड होते आणि तसेच झाले। आपण मंत्री झालो तर रायगडचा पालकमंत्री मीच असेल असे त्यांनी आधीच जाहीर केले होते, परंतु पालकमंत्री पद सुनील तटकरे यांनी खेचून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मिळवून दिले। त्यामुळे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झालेत। इकडे नाशिक मध्येही काहीसे असेच घडले। यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री पद दादाजी भुसे यांना देण्यात आले होते। आता मात्र या ठिकाणी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज झाले। महायुतीमधील ही धुसफूस उघड बाहेर येऊ लागली। या नाराजीमुळेच रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचे पालकमंत्री पद स्थगित करण्यात आल्याचे बोलले जाते। दावोस दौऱ्याला जाण्याआधी मुख्यमंत्री या दोन पालकमंत्री पदांवर स्टे लावून गेलेत। आता पुढे काय होणार? शिंदेची नाराजी दूर करून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना त्याच जिल्ह्यांचे पालकमंत्री राहू देणार की चेहरे बदलवणार हे मुख्यमंत्री विदेश दौऱ्याहून आल्यानंतरच कळेल। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।